हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ना हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. नमस्कार. इथे इथे पुढे बसलं काय सर, काय म्हटलं बा बाकी व्यवस्थित वस्ती का वाळून गेली हा? वस्ती वाळून गेली म्हणजे हा. कोणी आहे देवाने तुम्हाला वाच पाठवलं. हे पुन्हा रामरक्षांचं चालू होत होते त्यावेळेला नाही तर मी इंटरेस्ट असेल तर ते नाही चालू बघू करा. ना ते करू लोकं आता. आले पाहिजे ना मंदिरात नाही येतात, पण आजच जरा काहीतरी असते. इंटरेस्ट नसेल वाटत तर तो चेंज होतं ते हा. हेही ठेवा आणि तेही ठेवा हा बघू ना ते करा. काय ते दिसलं त्यांना तो अभंग काय आज आज कधी आहे हां हे काय आहे का बघा. आहे ना? नाही ते नाही, ते दुसरं आहे. खाली आहे बघा, ते खाली खालच्या ह्याच्याजवळ. नाही त्याच्यामध्ये पान आहे बघा ते. हां ते ज्ञानराज माझी योग्याची माऊली म्हणा प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी. देशे लाविले रूप दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव नवाची नाव उभार श्रवणाचे मी से वैसावे ओनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामाने ग्रांत श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट. आपला अध्याय क्रमांक तिसरा आणि श्लोक क्रमांक 6 भेटला. अध्याय क्रमांक तिसरा, श्लोक क्रमांक हा श्लोक क्रमांक 6 आणि अध्याय क्रमांक 3 मिळाला. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. परत एकदा पाटील साहेब 6वा श्लोक आहे बघा, तिसरा अध्यायामध्ये. म्हणा बरं आहे तुम्ही पूर्ण 6वा श्लोक तिसरा अध्याय 6वा श्लोक. आता हा 6वा श्लोक आहे तिसऱ्या अध्यायामध्ये. या श्लोकामध्ये ना पाखंडी लोक कसे असतात त्याचं निर्देशन भगवंताने केलेलं आहे. आणि आजचा जो दिवस आहे, आज आहे मोहिनी एकादशी.
आजच्या दिवशी भगवान विष्णूने स्त्रीचा अवतार घेतला मोहिनी रूपाने आणि 2 कार्य केले त्यांनी. एक आहे अमृताचं वाटप केलं त्यांनी आज, आणि कोणाचा वध केला? भस्मासूर भस्मासुराचा वध केला. हा, डोक्यावर हात ठेवा. तिला मोहिनी म्हणतात. मोहिनीचा अवतार असतो. ती आज एकादशी आहे. आणि आजची एकादशी जो करेल ना, त्याचं असं आहे की जवळजवळ 10,000 गाईचं पुण्य त्याला मिळेल, दान केल्याचं पुण्य मिळेल. आजचा हा विशेष भाग आहे. आणि ही वैशाख महिन्यामधली शुक्ल पक्षातील एकादशी आहे की नाही. आणि याच्यामध्ये दुःख अडथळा जाऊन समृद्धी येते आपल्या जीवनामध्ये, जर काही एकादशी आपण धरली तर. अशा पद्धतीने आपण त्याचं आणि विष्णू सहस्रनामाचं जर का आपण जप केला आजच्या दिवशी, तर त्याचं काही पटीने आपल्याला फळ मिळते. तर याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की मिथ्याचारस स उच्यते, की याला म्हणजे त्याला पाखंडी म्हणतात. पाखंडी किंवा मूर्ख मनुष्य कोणाला म्हणतात? कर्मेंद्रिय आणि संयम्य, तो बळजबरीने इंद्रियांना आवडतो. बघा, कोणालाही बळजबरी नाही करता येते का साहेब? मनाने केलं तर तेच यशस्वी होतं, पण बळजबरी नाही यशस्वी होत नाही कुठलीही क्रिया. तर याच्यामध्ये असते मनसा स्मरण, परंतु मनामध्ये विषयाचं चिंतन असतं आणि बाहेरून तो लोकांना काय दाखवतो? बस माझ्या इंद्रिया ताब्यात आहेत बळजबरीने ताब्यात आहेत, म्हणजे बळजबरी करतो इंद्रियांवरती, पण मनामध्ये विषयाचं चिंतन चालूच असतं. बळजबरी राम करायचं. हां, बस. आणि पुढे बघा काय, इंद्रियार्थान्वी मूढात्मा, म्हणजे जे विषय असतात ना त्याचं तो चिंतन करत असतो. मग अशा माणसाला पाखंडी म्हणतात. आता पाखंडीचं आता तो सांगायला नको यावर आणि लोकही असे आहेत ते त्याला बळी पडतात. लोक खऱ्याला राम नाही करत, पाखंडी लोकांच्याच हे करतात, आहे की नाही. आता बरेचसे उदाहरण आपल्याला बघायला मिळतात समाजामध्ये. तर याच्यामध्ये कसं आहे की पाखंडी म्हणजे काय, वरून ज्ञानी दिसतो परंतु आतमध्ये त्याचं विषयाचं चिंतन असतं आणि हाव असते सतत मला काहीतरी मिळावं तुमच्याकडून, बघता आला का त्याने काहीतरी दक्षिणा द्यावी असं त्याच्या मनात असतं. आणि वरून लोकांना दाखवतो की मी त्यागी आहे, मी म्हणजे निष्कामी आहे, मी कुठल्याही विषयाचा हात म्हणजे विषय घेत नाही, असं तो लोकांना समाजाला दाखवतो. बरं, मनाची शुद्धी केवळ कर्मत्याग करून उपयोग नाही, तर मनातील विषय वासनेचा त्याग केला पाहिजे. नुसतं कर्माचा त्याग करून उपयोग नाही, तर त्याच्यावरची जी विषयाची जी वासना आहे तिचा त्याग केला पाहिजे. आणि मानसिक कर्म, बाहेरून कर्म जरी सोडले तरी मनामध्ये इच्छा कायम असते, त्याला मिथ्याचार असं म्हणतात, म्हणजे खोटी वागणूक. बघा, आपल्या जीवनामध्ये आपणही असं करत असतो. बघा, आपल्याला ना आपण जरी ठरवलं ना की आता टी व्हीची मालिका बघायची नाही टी व्हीवर मालिका असते, परंतु ते मालिकावाले एवढे हुशार असतात ना, पुढचा भागाचं आधीच ते असं हे करतात, हां, की उद्या हे बघायला मिळणार तुम्हाला. हां, पुढचा भाग पाहायची आपल्याला इच्छा होती. हां, मग आपल्याला काय असं तेच आपण नाही आता पुढचा भाग मिस नाही केला पाहिजे आपण. पण असा हा विचार नाही करत की मी आज रामरक्षा म्हटली नाही, मी दररोज म्हणतो, मी आज म्हटली नाही, किंवा आज मी गीतेचा पाठ केला नाही. पुढे पुढे बसा. तर तो असा विचार करत नाही की मी माझा नियम केला नाही, परंतु वाईट गोष्टी बरोबर तो काय करतो, लक्षात ठेवतो, आहे की नाही. तर मग यालाच पाखंडीकरण म्हणतात. आणि याच्यामध्ये तुकारामांचे थोडे 2-3 आपण हे करू, प्रमाणं घेऊ आणि मग आपण ज्ञानोबाराय काय म्हणतात ते बघू. याच्यामध्ये तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, मनवी तो दास ते नाही करणी. तो भगवंताचा दास म्हणतो पण करणी त्याची तशी नसते.
आणि आत वरी दोन्ही भिन्न भाव. वरचा भाव वेगळा राहतो, पण आतचा भाव, आतला भाव वेगळा राहतो, आहे की नाही. म्हणजे तुम्ही म्हणाले मगाशी की मुंह में राम आणि बगल में छुरी, या टाईपचं त्याचं वातावरण असतं. उचित न कळे इंद्रियाची ओढी. तुम्ही जर का इंद्रियाप्रमाणे जर का तुम्ही वागायला लागले तर तुम्हाला उचित कळणार नाही. मुखे बडबडी शिकले ते, तो चांगलं प्रवचन करू शकतो. लोकांना गुंग करू शकतो भाषेमधून, परंतु स्वतः तो काय करतो, बडबडच, जे शिकलं तेवढंच फक्त बोलत असतो. पुढे काय, आशा तृष्णा माया कालवणी दोन्ही दंभ तो दुरोनी दिसत असे. त्याच्या जीवनामध्ये आशा असते, तृष्णा असते आणि माया असते. आणि तो काय करतो, दंभ म्हणजे खोटं वागत असतो लोकांशी. आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देवदाने, असं एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात. तुकोबराय असं म्हणतात, मी आता दिसतो ना तसंच आत पण आहे आणि बाहेर पण आहे. असं पाहिजे माणसाने, आत जसं आहे तसं तो बाहेरसुद्धा पाहिजे. पुढे काय म्हणतात, लटिकाची दंभ घातीला दुकान चालविले जण पोटासाठी. तो काय करतो, दुकानच मांडतो आणि सगळा व्यवहार तो पोटासाठी करत असतो. त्याचं जनाचं भलं व्हावं असं त्याच्या काही मनात येत नाही. पुढे एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात की निंदा स्तुती करवी पोट. तो काय करतो, कोणाची तरी स्तुती करत असतो किंवा कोणाची तरी निंदा करत असतो. कशासाठी, पोट भरण्यासाठी. आणि पुढे काय म्हणतात, जटा राख विटंबना धीर नाही क्षमा मना. आता नुसती जटा वाढलेली आहे, अंगावर राख फासलेली, हे सगळे विटंबन आहे, कारण मनामध्ये त्याच्या धीर नाही आहे. पुढे असं म्हणतात, शृंगारीले मडे जीवनाविन कैसे कुडे. एखादा प्रेताला किती त्याला शृंगार केला प्रेताला, तर त्याचा उपयोग आहे का. म्हणजे बाहेरून तो ऊपर से तो बहुत म्हणजे चमक आहे, पण आत नाही आहे ना तसं. आत अंदर की बात राम जाने असं. आणि पुढे महाराज म्हणतात, तुका मने रागे भलते सावळे वावगे. आणि त्याला बोललं तर त्याला राग पण येतो आणि भलतं काहीतरी चावळत असतो. असं ह्या म्हणजे पाखंडी लोकांचं लक्षण आहे. आता ज्ञानोबराय काय म्हणतात ते आपण बघू. 64वी ओवी बघा, 64वी ओवी, तिसरा अध्याय 64वी, तिसरा अध्याय. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य ओहू पाहती परे कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. म्हणजे ती माणसं काय करतात, उचित कर्म सांडून देतात, उचित कर्माचा त्याग करतात आणि काय करतात, निष्कर्म होऊन बघतात आणि कर्मेंद्रियांना बळेच आवरून घेतात आणि कर्मातीत अवस्थेत पोचू पाहतात. बळजबरीने निष्काम कर्म करायच्या प्रक्रियेला ते पोचू पाहतात. परंतु निष्काम कर्म कधी करू शकतो आपण, सकाम केल्यानंतर. सकाम करता 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 मनुष्य निष्कामाला होतो. पण त्याने सकामच कर्म केलं नाही, तो निष्कामाला पोचेल का, आहे का नाही. पुढे बघा, तया कर्म त्यागुण घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. आम्ही निष्काम कर्मयोगी आहोत असं ते समाजाला दाखवतात. आम्ही निष्काम कर्मयोगी आहोत असे समाजाला दाखवतात आणि ते कर्तव्य सोडून त्यांच्याकडून कर्माचा त्याग होत नाही आणि त्यांच्या नशिबी परमार्थ नसतो. त्यांचा परमार्थ हा नाटकी असतो आणि अशा माणसाला दरिद्री म्हटलेलं आहे पावलीने. अशा माणसाला दरिद्री म्हटलेलं आहे, काय का त्याचा पाखंडी जीवन आहे. तो वरवर फक्त आपल्याला दिसतं त्याचं, पण आतून भगवंताशी तो समरस झालेला नसतो. तिसरा अध्याय बघा, 5. त्याच्यानंतर 66 क्रमांकाची ओवी बघा.
ऐसे ते पार्था ऐसे ते पार्थ विषयासक्त सर्वथा विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येत भ्रांती नाही. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. मग असे माणसं जे असतात अशा समाजामध्ये ते विषयासक्त असतात आणि त्यांना विषयासक्त म्हणून आपण ओळखलं पाहिजे. त्याच्यात कुठलीच प्रकारची भ्रांती नाही आहे. म्हणजे निश्चयानं आपण समाजामध्ये अशी माणसं असतात आणि आपण काय करतो त्यांच्या आहारी जातो आणि आपली फसगत होऊन जाते. म्हणून आपण काय करायचं, ह्या सगळे गीता जे सांगितलेले भगवंतांनी याच्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनात आपण किती ते उतरवतोय. आपलं परीक्षण, आत्मपरीक्षण, त्याला सिंहावलोकन म्हणतात. बघा, सिंह थोडा पुढे गेला ना कसा पाठीमागं बघतो आपण किती चाललो आहे. तसं परमार्थ करताना आपण मागं आपलं बघितलं पाहिजे आपण की आपला परमार्थ आपण यशस्वीरित्या चाललो आहे का, आपलं आचरण बरोबर आहे का. ह्या पद्धतीने ज्ञानोबाराय म्हणतात. आणि याच्यामध्ये ज्ञानोबारायांना असं सांगायचं आहे, इंद्रिय विषयासक्त झालं ना तर बुद्धी भ्रमिष्ट होऊन जाते आणि मोहग्रस्त मनुष्य होतो. एकदा का मोहग्रस्त झाला की त्याला उचित आणि अनुचित काहीच कळत नाही. आणि मग काय होतं, तो काय करतो, संयमावर म्हणजे त्याचा संयम इंद्रियावर ताबा त्याचा सोडून जातो आणि तो इंद्रियाच्या ताब्यात जातो. असा हा फरक होतो. आणि मग बळजबरीने काय करतो तो, इंद्रिय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु मनामध्ये विषय वासना तशीच असते, त्याच्यामुळे त्याला इंद्रियावर ताबा घेता येत नाही. पुढे बघा, आता देही अवधान आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन संगे तू सांगेन या निराशाचे चिन्ह धनुर्धरा. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. आता अर्जुना तू नीट ऐक. आता मी तुला आणखीन एक निराशाचे चिन्ह म्हणजे निष्काम कर्मयोगी कसा असतो त्याचा तुला मी चिन्ह म्हणजे त्याचे मी तुला लक्षणं सांगणार आहे. आता जो पुढचा जो श्लोक आहे 7वा श्लोक, त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोगाचं लक्षणं सांगतात भगवंत अर्जुनाला. तो निष्काम कर्मयोगी कसा असतो. आज ह्या श्लोकामध्ये आपल्याला पाखंडी लोक कसे असतात हे सांगितलं आणि पुढच्या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगी कसा असतो याचं चिंतन ज्ञानोबाराय आपल्याला आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे आपल्याला करता येईल. आता फक्त एक अभंग तुकोबारायांचा म्हणजे आज एवढंच आपलं आहे. 4च ओव्या आहेत ह्याच्यामध्ये, आहे की नाही, 5, 64 ते 67. तर याचं आपण वाचन केलेलं आहे. फक्त एक अभंग घेतो आणि मी आपली सेवा समाप्त करतो. बघा, याच्यामध्ये एक पाखंडी लोकांचं लक्षणं कसे असतात याच्याबद्दल तुकोबारायांचं काय मत आहे बघा. कलियुगी कवित्व करीती पाखांड, कुशल हे भांड बहु झाले. म्हणजे ते कविता करतात परंतु ती लोक कशी आहेत, पाखांडी आहेत. आणि काय त्यांचं लक्ष कुठे असतं, द्रव्यदारा चित्ती प्रजाची आवडी. त्यांना द्रव्य आवडतं, त्याच्यानंतर दारा म्हणजे स्त्री आणि जन लोक आवडतात. आणि मुखे बडबडी कोरडेची आणि कोरडं ब्रह्मज्ञान सांगत असतं. म्हणजे स्वतःला ब्रह्मज्ञानाची ओळख नसते परंतु इकडून तिकडून तो वाचन करत असतो आणि तो लोकांसमोर मांडत असतो. पुढे काय म्हणतात बघा, दंभ करी सोंग मानावया जग. तो सोंगच करत असतो कारण लोकांनी आपल्याला मानावं म्हणून. भगवे कपडे घालतो किंवा पांढरे कपडे घालतो आणि त्याप्रमाणे तो वागत नाही. समाजापुढे असं त्याचं प्रेस्टिज ठेवतो परंतु तसा तो वागत नाही आणि लोकांनाही कळू देत नाही. असं पुढे बघा, मुखे बोले त्याग मनी नाही. म्हणजे त्यागाच्या गोष्टी तो तोंडाने सांगतो परंतु त्याच्या घरी त्याग नसतो, तो त्याग करत नाही. पुढे काय, वेदाज्ञे करुणी करती स्वहित न होती अलिप्त देहावनी. देहावनी अलिप्त होत नाहीत, देहालाच काय म्हणतात, सर्वस्व मानतात. पुढे तुका म्हणे दंड साहिल यमाची न करी जो वाचे बोले तैसा. जो मनुष्य बोलला तसा वागणार नाही त्याला मग यमाचा दंड आहे. मग एका ठिकाणी असे ते म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाव.
असं याचं चिंतन असं पाखंडी माणसाचं सांगितलं आज. आणि उद्या आपण निष्काम कर्मयोगी जो असतो त्याचं चिंतन आपण बघू, आहे की नाही. आणि ठरलेली आपली जी सेवा आहे आता या समाप्त करू. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती आता विश्वात्मके देवे येणे वाग्यतील तोषावे तोषोनी मग द्यावे पसाय दान हे काळांची व्यंकटी सांडो भूता परस्परे पडो मैत्र विश्वाचे दुर्गताचे निमिर जाओ विश्वसधर्म सुखय पाहो जो देवांची लतो तेला हो प्राणीदात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत मंगळी भेट होता तला कल्पतरुषे आरव एकदमा चिंतामणीचे गाव बोलते जय अर्णव पुरुषांचे मार्तंड जय तापैर ते सर्वाये तरा सज्जन सोयरे किंबहुना सर्वसुखी पूर्णभूनी लोकी भजते दो आजपुरकी अखंडित आणि ग्रंथो विजय लोकी दृष्टा दृष्ट विजय होवावे एक मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो देवरे ज्ञान देवो सुखिया देवरे ज्ञान देवो देवरे ज्ञान देवो. हरि ओम शांती शांती.